ही आपली आहे चिंच. चिंच यावर्षी एवढी जबरदस्त आली ना की अक्षरशः त्या फांदीला वेट सहन होण्या गेले. हे काही चिंचाचा भार आहे सगळा. हे चिंचा सगळं लकडल्यात. आणि वरती जर पाहिलं चिंचा, अरे राम 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 राम. हिला काय चिंच म्हणायचं का काय म्हणायचं काहीच कळलं गेलं. आता काय पण म्हणा तुम्ही, पण मी पण म्हणतो. बापू, यावर चिंच कितीची होईल? म्हणजे हे 30,000ची एक चिंच आहे म्हणे हे. आणि पहिलं असं म्हणायचे म्हणे चिंचेचं झाड घरामध्ये असणं म्हणजे हे पेन्शन असायचे म्हणे शेतकऱ्यांसाठी. आणि ते खरंच तंतोतंत योग्य वाटतं. कारण एक चिंच म्हणजे 30,000ची चिंच होईल असा एक अंदाज आहे बंधूंचा. कारण चिंचेचं असं फळ जर पाहिलं तर अतिशय प्रचंडला चिंच लागलं. अक्षरशः पानं कमी चिंचा असतं. मी इतक्या चिंचा पहिल्यांदा मी पाहिला होता झाडाला, है ना बापू? ह्याच्या पुढे कधी आलते का चिंचा एवढं चांगलं? लईच पीक लागले हा. कसलं जबरदस्त आलं बघा. आकडे बघित ना, आकडे. गुच्छ काय ते? थांबा आकडे दाखवतो. आकडा चिंचेचा आकडा अक्षरशः इथं यू झाला. यू कुठे सगळं हा वापरायला ऑर्डर खाली. हे बघा हे चिंच अक्षरशः यू झाला. नाल असून नाल त्या टाईपमध्ये झाला चिंचेचा. हे पाहिले चिंच कशी झाली ती. थोडं कॅमेरा झूम करतो. हां हो, ही बघा चिंच. काय चिंच भरलं त्याला. एक फांदी रिकामी नाही बघा. ही बघा सगळा चिंचा. बापरे बाप बाप बाप. खूपच सही चिंच चालते. खूपच सही. बघा असं अक्षर फांद्या पूर्ण फांद्या लगडून गेल्या आता खाली. आणि आता पण मग असे पाहिलं होतं इकडं नाही, चिंचेचं आपलं बटाट्याचं शेत आहे खालचं. हे बघा हा आकडा. हा बघा. अरे राम 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 राम. बापू चिंच खूप गोड येणार ही. आंबट आहे. चिंच आंबटच असते ना मग. खूप छान. आता आपण काय बघितलं, हे सगळं बटाट्याचं शेत पाहिलं. हे पूर्ण बटाट्याचं तुकडं होतं. खाली हे चिंचचे खालून पहिले खाली गाजर होते. गाजर जवळजवळ किती बाबा गाजर होते? 1 एकर, अर्धा एकर गाजर. मध्ये थोडासा कांदा लावला काहीतरी. आणि हा एकंदरीत हे 2 एकरचं पूर्ण क्षेत्र आहे हे. त्यातला 1.5 एकर बटाटा आहे आणि अर्धा एकरमध्ये कांदे आणि गाजर. हे आपण इकडं पाहिलं आता सुद्धा इथं. आता आपण की नाही इथं शेताच्या कोपऱ्यावरती मस्त एक गावरान बोर आहे. बोर एवढी टेस्टी खायला ना की ते त्याला म्हणजे कलम केलं सुद्धा बोर त्यापुढे फिक आहे. पण त्याला थोडीशी कीड लागली आतमध्ये. त्यामुळे ते खाता येईल असं बघून खावं लागेल. नॉनव्हेज लोकांना हरकत नाही. नॉन व्हेजिटेरियन लोक जे आहेत त्यांना अक्षरशः खाली सडा पडला आहे खाली बोरांचा. तरी इथले बोर असं कुणी बरेचसे उचलून नेलेले येतं किंवा केलं येतं. कसले बोर आहेत बघा छान. एवढी गोड बोर आहे नाही. अक्षरशः कापूस खाल्ल्याचं का बोर वाटतं. वा छान. बापरे कसं टप्पू बोर आहेत बघा बरं. ही अक्षरशः पूर्ण सडा पडला. याला ही जर बोर हलवली तर अक्षरशः पुढे खाली ढीग लागेल. एवढे बोर आहेत वरती पण. तर वरती बोर दिसणार नाही तुम्हाला, कारण थोडंसं पाला जास्त असतो बोरीला आणि फळ बारीक असतं याचं. एकंदरीत असे बघा ही बोर आहे. खूप टेस्टी बोर आहे. ही कलम केलेली नाही किंवा हा कोणत्या आर्टिफिशियलला काय केलं, नॅचरल बोर आहे ही. आणि असे बोरं सुद्धा गावरान बोरं मिळणं खूप दुर्मिळ झालेलं आहे. कारण पहिले आमच्या लहानपणी असायचे कोणती बोर असायचे, खारकी बोर, तुरटी बोर, घसाबशी बोर, आमटी बोर, अशा वेगवेगळ्या बोरी असायच्या. आता ते सध्या त्यातले नमुने मिळत नाहीत. आणि बघा हा मग अशी आपण जो वांग्याचं रोप जे उपटलं होतं किती 1 2 3 4 कॅरेट भरले होतं. आता हे 4 कॅरेटचं रोप आपण जवळजवळ 2.5 एकरमध्ये लावणार आहोत. म्हणजे थोडंसं अंतर ठेवून प्रॉपर मॅनेजमेंटनं. हे आमचे 2 कार्यकर्ते आहेत. हे सुधारित कृषी शेतकरी. हे दुसरे थोडे ते पण शेतकरीचे येतात जरा असे. आणि मागचे हे मग ते मुख्य सूत्रधार. तर आमचा पूर्ण आता फौजफाटा इथून निघाला आहे. आता कुठं आपण रोप घेतलेलं आहे. रोप घेण्यासाठी आम्ही शेवट आलतो इथे. तर रोप घेतलेलं आहे. आता आम्ही हे सगळं रोप घेऊन तिकडच्या शेतावर जाणार आहेत. म्हणजे 2.5 एकरचं शेत पूर्ण प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे तिथे. ओके, आता आपण इथून निघायला सुरुवात करूया. तर आपली गाडी निघालेली आहे. तर ही आमची आमचं आम्ही पान म्हणतो. शिवाच्या बॉर्डरला पहिले ना दोन्ही साईडला पूर्ण असं जंगल असायचं सगळं ते. आणि त्या जंगलामध्ये आम्ही मोहळं काढायचं. लास्ट आम्ही दिवाळीमध्ये लॉकडाऊनमध्ये आलो तेव्हा आपण मोहळं काढले होते. 15 ते 16 मोहळं काढले होते. जवळजवळ 1 लिटरचा मध काढला होता त्यामध्ये हनी. तर तो आमचा हा लहानपणीचा म्हणजे अतिशय म्हणजे एक विरंगुळ्याचा क्षेत्र असायचं असे खेळायला, सुपारंब्या खेळायला. तर आम्ही असं छान मजा करायचो लहानपणी है ना आपू. हां, तर आता आपण मी तर व्हिडिओ बंद करतो कारण आपले कार्यकर्ते पुढे गेलेले आहेत थोडेसे.
ओके वाव